पिंजरा पिंजरा रे. या थँक्यू. अरे चहा आहे का गडूळ पाणी? जे आहे ते गोड मानून घ्या. मला असा चहा बनवता येतो. अरे आता तुमच्यासाठी आम्ही आयुष्यामध्ये काय काय गोड मानून घ्यायचं? अरे असा काय त्रास दिला मी तुम्हाला? अरे तुम्ही काय त्रास नाही दिला ते सांगा तुम्ही. बरं आनंदी, ही घे साखर आणि हा चहा मी ह्यांना देऊन येते. आनंदी, कुठे चाललीयस? अगं कुठं म्हणजे तुमच्याकडेच येत होते ना. पण हे 3 कप चहा कोणासाठी? असं काय करते नारायणी तू? अक्का आणि ललिता काकू. मला आणि मला आता चहा नकोय. बरं, माझ्या सासूबाईंच्या चहात किती चमचे साखर टाकलीस? 2 चमचे ना. मला ठावा आहे त्यांना तेवढीच लागते. अगं असं कसं होईल? आत्ताच मला सासूबाईंनी सांगितलं की त्यांच्या चहात 1च चमचा साखर टाक म्हणून. तुला माहिती नसेल पण या सासवांचे खूप नखरे असतात. त्यांचाच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. चल चहा बनव. काय कटकट करायची म्हणून फोन केलास? कटकटीसाठी नाही रे माझ्या नवऱ्या. तुला एक आनंदाची बातमी द्यायची. वीर, तुला माहित नसेल म्हणून सांगतेय. तुझी आई आता पूर्णपणे आमच्या कचाट्यात आली आहे. ललिता, लक्षात ठेव, शेवटी ती पोरगी तमास गिरणीचीच पोर आहे. कळलं ना? पुरुषांना स्वतःच्या मुठीत कसं ठेवायचं हे तिच्या रक्तातच आहे. आई ग, आहेस कुठे तू आणि कोणालाही न सांगता गेलीस? तुला माझी एवढी काळजी करायचं काय बी कारण नाही. आणि तुला आनंदीने फोन करून सांगितलं असेल ना समजा. आनंदीने? आई, नारायणीने मला फोन केला होता आणि तिने सांगितलं. काय काय सांगत होती ती तुझ्याबद्दल, तुला माहितीये का? ईर, तू आता फोन ठेव. हे बघ ईर, मी सांगितलं नवं मी कामात आहे म्हणून. फोन ठेव. हॅलो. हे घ्या काकू. हे काय? 1च कप चहा आणि बाकीची लोक काय पिणार आहे? नाही, मला ठाव आहे नारायणी आणि अक्का नाही पिणार आहेत चहा. हा चहा आहे का कारल्याचा रस आहे? नारायणीने सांगितलं ना तुला मला 2 चमचे साखर लागतीये म्हणून. मग एवढा कडू का झालाय चहा? काकू, पर लगेच कारण नको देऊस. अनवीरला फोन करून सोमडेगिरी करायची काय गरज होती ग तुला? पण काकू, मी नाही केला फोन. सासूबाई, जाऊ दे ना. उगाच का विषय वाढवता तुम्ही? कसलाच आहे नारायणी. आनंदी, तू आता उगाच जास्त काही बोलू नकोस. चल आपण बाहेर जाऊ. पण सांगितलं ना एकदा, बाहेर चल. आनंदी, तुला मोठ्या साहेबांनी चहा घेऊन बोलवलंय. चल लवकर. आनंदे, लक्ष कुठे आहे तुझं? चल लवकर, मोठ्या साहेबांनी चहा घेऊन बोलवलंय. अक्का, मला आता साऱ्या गोष्टींचा उलगाडा झालाय. तिने तिच्या आईच्या मरणाला तुम्हाला जबाबदार धरलंय आणि तुमच्या घरचं पार वाटोळं करून ठेवलंय. आणि आता तुमच्या घराचं करतेय. स्पष्टपणे बोलतीये. तिचं तुझ्या वीरवर प्रेम वगैरे अजिबात नाहीये. तिला फक्त माझ्या नारायणीचा संसार मोडायचा होता आणि तिने तेच केलं. ह्या पोरीला तिची जागा दाखवायच पाहिजे. तिची जागा यापूर्वीच दाखवायला हवी होती. मी किती सांगत होते पण तुम्ही कुणीही माझं काहीही ऐकलं नाही. त्या पोरीने गोड गोड बोलून तुम्हाला सगळ्यांना फसवून ठेवलं होतं ना. खरंच फासवलं म्हणायला पाहिजे. अगं ललिता, गाफील राहू नकोस. ती पोरगी साधी नाही, महा बनेले. माझी काय परिस्थिती झाली बघतेस ना तू. काळजी घे स्वतःची. आतापर्यंत तिने वीरला फोन सुद्धा केला असेल आणि तिचंच ऐकून आता वीर मला वाटेल तसं बोलेलो. असा कसा बोलेल तो तुला? जे काय घडलं ते माझ्या समोरच घडलं ना व. तुझे डोळे यापूर्वीच उघडले असते ना तर बरं झालं असतं. पिंजरा